महाराष्ट्रामध्ये बारामतीनंतर शरद पवार यांच्या विचारांवर चालणारा शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचा जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याची ओळख आहे तो बीड जिल्हा. बारामतीमध्ये तरी शरद पवार यांच्या पक्षाला लोकसभेला आपला गड राखता आला, पण विधानसभेला त्यांचा बुरुज ढासळला. बीडने मात्र लोकसभेचा गड तर राखलाच, पण बीड विधानसभेचा बुरुज सुद्धा ढासळू दिला नाही. आणि आताही तीच पुनरावृत्ती, तीच लढाई बीड नगर परिषदेमध्ये होताना दिसते आहे. लोकसभेला घड्याळ विरुद्ध तुतारीच, विधानसभेला घड्याळ विरुद्ध तुतारी आणि नगर परिषदेमध्ये सुद्धा घड्याळ विरुद्ध तुतारी. म्हणजे शरद पवारांच्या दोन वैचारिक शाखांमध्ये ही लढाई होताना दिसते आणि काट्याची अगदी तुल्यबळ लढत होताना दिसते आहे. पण या नगर परिषदेच्या लढाईमध्ये नेमके थोरले पवार बाजी मारणार का धाकटे पवार बाजी मारणार, नेमकं कोण, याविषयी आज आपण सविस्तर असं राजकीय विश्लेषण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा. बीड जिल्हा हा शरद पवारांच्या विचारांवर चालणारा जिल्हा अशी त्याची ओळख आहे. शाहू फुले आंबेडकरी विचारधारेला प्राधान्य देणारा हा जिल्हा आहे. आणि ज्यावेळी शरद पवार यांच्या पक्षाचीच दोन शकलं उडाली आणि त्या चुलता पुतण्यामध्येच ज्यावेळेस पक्ष वाटला गेला, त्यावेळी बारामतीनं लोकसभेला शरद पवार यांच्या विचारावर जरी तो उमेदवार निवडला गेला, पण विधानसभेला मात्र अजित पवार यांच्या पक्षानं बाजी मारली. स्वतः अजित पवार बारामतीमधनं निवडून आले. पण बीड लोकसभेमध्ये जशी तुतारीनं बाजी मारली तशी बीड विधानसभेला सुद्धा संदीप क्षीरसागर यांनी, म्हणजे शरद पवारांच्या विचारांवर चालणारा हा जिल्हा आहे, ही ओळख कायम ठेवली. लोकसभेला सुद्धा संदीप क्षीरसागर यांचे प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीनं कारणीभूत ठरले. तसे विधानसभेला त्यांनी स्वतः बीड विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा. आणि बीड जिल्हा बारामतीपेक्षा शरद पवार यांच्या विचारांवर चालणारा जिल्हा आहे, यावर संदीप क्षीरसागर यांनी शिक्कामोर्तब केलं असंच म्हणावं लागेल. आता तीच लढाई बीड नगर परिषदेमध्ये होताना दिसते आहे. बीड नगर परिषदेमध्ये 26 प्रभागामध्ये 52 नगरसेवक अशी ती लढाई आहे. दोघांनीही एकमेकांच्या विरोधामध्ये उमेदवार उभे केले आहेत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारामध्ये आता नेमकं कोण बाजी मारणार आहे, म्हणजे घड्याळाचा उमेदवार निवडून येणार का तुतारीचा उमेदवार निवडून येणार. अजित पवार यांच्या पक्षानं अमरसिंह पंडित म्हणजे आमदार विजयसिंह पंडित यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवलेली आहे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षानं सगळी जबाबदारी ही संदीप क्षीरसागर यांच्या खांद्यावरती टाकलेली आहे. आता या घड्याळ विरुद्ध तुतारीच्या लढतीमध्ये आता तुतारी काहीशी वरचढ होताना दिसते. त्या पाठीमागं कारण काय, तर त्यामागे कारण म्हणजे इथली लढाई ही घड्याळ विरुद्ध तुतारीच होणार होती, पण ऐनवेळी एक तिसरा भिडू कमळ घेऊन मैदानात उतरला आणि आता कमळ, तुतारी आणि घड्याळ या त्रिकोणामध्ये या तिसऱ्या भिडूनं या घड्याळाचं जे बल ठरलं होतं, घड्याळ जी वरचढ ठरली होती, तिला कमकुवत करायला सुरुवात केली आहे. म्हणजे जिथं घड्याळ प्रथम क्रमांकावर होती, तिसरा भिडू मैदानात आला, घड्याळ ही 2 नंबरला गेली आणि तुतारी 1 नंबरला आली आहे. म्हणजे लोकसभेला तर या शरद पवार यांच्या पक्षानं आपला गड राखलाच, विधानसभेलाही राखला, पण तिसऱ्यांदा पुन्हा तुतारी ही बीड नगर परिषद सुद्धा ताब्यात घेण्यात यशस्वी होईल अशी शक्यता वाढलेली आहे. याविषयी तुमचं काय मत आहे की या बीड नगर परिषदेमध्ये घड्याळ बाजी मारणार का तुतारी मारणार, याविषयी आपलं मत जरूर व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.